नमस्कार. गृहिणीमध्ये मी आहे नमिका. तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे मस्त असाल आणि सगळ्यांची छान अशी लक्ष्मीपूजनाची तयारी चालू झालेली असेल. आणि माझी आता दुपारनंतर हा ब्लॉग मी चालू केलेला आहे. आता छानशी रांगोळी काढून घेणार आहे. बघा रांगोळीचं सगळं ठेवलेलं आहे तिथं. आता बघू कुठली रांगोळी कशी काढायची अजून काही ठरवलेलं नव्हतं, पण आता होऊन जाईल. एकदा काढायला लागलं की होते. चला तर मग रांगोळीनं सुरुवात करूया आजच्या लक्ष्मीपूजनाच्या या छानशा दिवाळीच्या आजच्या दिवसाला. मंडळी, 5 दिवसाच्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे म्हणतो, तर लक्ष्मीपूजन आहे आज. त्यासाठी मी इकडं आपल्या उंबरट्यावरती हळदीचे लेपन करून घेतलेलं आहे, स्वस्तिक काढलेलं आहे. तर दिवाळी या शब्दाचा अर्थ दीपोत्सव आहे. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास दीपावली असे म्हणतात. 5 दिवस चालणारा हा उत्सव फार मनोरंजक असतो आणि आज मी छानशी रांगोळी काढून घेणार आहे. सगळ्यांनी छान छान रांगोळ्या काढल्या असतील. इथे भावेश हार बनवतो. नाही, चार्जिंग संपली वाटतं. सोड, जाऊ दे. चार्जिंग संपली. खूप मोठा फुलवाला आहे हा. खूपच मोठा फुलवाला आहे. थोडी सिंपलच काढायला लागले तशी. बघा आवडली तर मला पूर्ण झाली की दाखवतो. तर इकडं माझ्या मैत्रिणीनं छानशी अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. बघा कशी आले चांगली. तरी सेफ चांगले दिसते. आमचे साहेबराव आलेले आहेत. आणि इकडे दिवे काढलेत बघा. हे दिवे जुनेच आहेत. सोम सांग रे किती सालचे आहेत? सालचे का आठवत नाही खरं. मी पेंट केले ते आठवतंय. 2017चे आहेत ते सगळे दिवे. 2017चे आहेत आणि दरवर्षी एक एक दिवा एक्स्ट्रा घेत गेले मी. त्या घरात असतानाचे आहेत वाटतं. नाही ह्या घरात आल्यावर का, पण ह्या बाल्कनीमध्ये, इथं बाल्कनी होती तेव्हा बाल्कनीमध्ये पेंट केलेत ते सगळे दिवे. पोरांनी केलेत बघा. सोम डॉलू तर खूप लहान होती तेव्हा. ह्या डॉलून केल्या आत्ता कधीतरी केल्या वाटतं. हा ना, मागच्या वर्षी असणार. हे असले जे आहेत ना, हे लोटस आले, हे आता नवीन आहेत. होय होय, ह्या वर्षी आणलेत ते ना. मागच्या वर्षी आणलेत ते मी लोटसवाले. या वर्षी एवढा नवीन आणलेले नाही आहेत. हे गोल आले आणि खूप सारे. हे लीफ मध्ये तेवढे मला माहिती आहे. होय, आमच्या डॉलूचे बोललो का कप आणि हे गणपती बनवले तेव्हा. हो मी पहिलेच असताना एकदा बनवलं. होय, आणि आमच्या सोहमचा शाळेत पहिला नंबर कप आणि सॉसर बनवलेला. सुमो कशाने बनवलेलं? क्ले ना रे. हां, क्ले कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर आलेला. शाळेचा पहिला दिवस असला भयानक होता आमच्या सोहमचा. पहिला दिवस एकदम मेमोरेबल आहे मला. हा, पटके कल्ल्यात लई माझे. कधीतरी सांगू त्याची स्टोरी. आता या सगळ्यातनं वाती घाल. मग मी तयार होते. आपण किती म्हटलं म्हणून का डीजे बंद करणार आहे? पोलीस होता ना. होय. उठा रिमोटवर बसल्याची. आणि हे आहे दिव्यांची आरास. मी पाण्याचे दिवे बनवतो काय. नाही पाण्यावरचे दिवे बनवायला. आमचे दिवे लावून घेऊन बनवायला लागले. तेल घालतो मग याच्यात. अहो याच्यात पण वाती घालाय चांदीच्या याच्यामध्ये. ते विंग मध्ये लिक्विड नाही आहे. किडे पडला. काय पडले? किडे मरून. तेलात कसले उघडं ठेवलेलं तळलेलं ग मी खायचं त्याला. हा, पाखरं पडली असतील रे. काय मी सांगतोय, तेल काय कसं काय किडू शकते? पाखरं पडली असतील. दे टाकून. केवढं आहे? एक कढई तळायला घेतलेली. एक कढईभर आहे? पूर्ण कढईभर 1 किलो? 1 किलो नाही, अर्धी वाटली असेल. सोम ती आता कुठे तर कामाचं नाही. ते काय सांगू नको मला. 200 रुपये किलो तेल आहे शेंगदाण्याचं. शेंगदाण्याचं नाही, ते कसलं पण राहू देत. रिफाईंड. हा, रिफाईंड राहून दे, शिपाईंड राहून दे. ते का तेवढं तेल का वाया घालवावं? वाया पडल्यात काय ग? 1-2च पडल्यात. पाखर काढून टाकायचं, वापरायचं काय नाही होत. पाखरच पडल्यात ना मे. किडे नाहीत ग, पाखरं.
चालतंय ते तसं. बाजूला कोपऱ्यात आहे actually. चालतंय युट्यूबवर तुला कमेंट यायची पाकरात चालतंय तेल बोललंय सो म्हणून बाहेर कसं कटत बनवतात ते तो कसलं बी तळलेलं काय म्हणून का आम्ही खाऊया का कुळ्या म्हणायचं म्हणून म्हणतेस काय कसं काय करायला फेकून द्यायचं तेवढं झालं ते. असं काहीतरी दिवा बाहेर काहीतरी लावून की नाही संपवायचं ते देवाला नाही लावायचं हा, बाहेर असं थोडंसं कधीतरी कॅन्डल लाईट डिनर नाही हो कुणासोबत स्वतःसोबतच करायचं कुणासोबत करायचं विचारायचं जा स्वतःसोबतच करायचं नाही हो ओ माप गुन्हे का बरोबर एवढं बापर गेलाय त्याचं तेल संपणार आहे आता. हा आणलंय की दुसरं मग असे डीमार्टला गेलेलो मी परत पोरांनी 5,000चे कपडे घेतले बरं का पोराने म्हणजे पोरीनं फक्त हा पोरगीनं ते काय सांगायचं नाही आम्हाला तुम्ही तिनं कसं बनवलं बघितलं ना हो, ते सगळ्यांना माहिती आहे यूट्यूबवर सगळी बघतात हल्ली ठीक आहे चालेल चला तयार होते बाबा मी करा तुम्ही तयारी तुम्ही पण तयार व्हा सोम कपडे घाल डॉलला आमच्या असलं काय करण्यात इंटरेस्ट नाही गाय बघा आमची वय झाली आज त्याला आता आम्ही पूजा करून घेतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गणपती बाप्पा मंगल मूर्ती करता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकरित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणुजुळती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय करा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळू भावातीयो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव मी हो तू पण तर छान दिसाले सगळ्या देवांना दाखव बाबू स्वामींना आमच्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी शुभ दीपावली शुभ दीपावली सगळ्यांना ही दिवाळी खूप सुख शांती आणि समृद्धीची जाऊ दे करू
हो, मी बरोबर लावलं. तुम्ही हा, उलट छान झालं. तुम्हाला सांगू, तिथे हळद लावून ठेवली होती सगळ्यांनी. कमेंट मारा. ते चालूच काढत होते आणि एकदा ठेवलं ताट आरती झालं खाली आणि तुला खाली अरे एक ताट मला दुसरं भराले परत हे सोबत फोटो घे रे आली कोणच बाबा ही आहे माझ्या बहिणीची पण तू बघितली का निर्गुण कशी रांगोळी आहे ना? हो ते तुम्ही मला सापडत का कुठे ठेवले आपण दोघींनी आणि सापडत ना चिकू चिकू आम्ही बोलत होती तो एक घ्या फोटो कंटिन्यू. एवढा चांगला नाही थांबा ना हो आम्हा सर्व मैत्रिणींकडून युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. दीपावली. आणि या दिवाळीच्या निमित्तानं आमची चांगली अशी मैत्री राहू दे. बरोबर पार्लमेंट होऊ दे. आमच्या युट्यूब आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आम्ही पण घरात खायला बनवलो. तर सगळेजण हे जळून नको.